सकाळची ही मास्टर वाईब राईडसाठी एकदम परफेक्ट आहे. आज आपण निघालोय एका भन्नाट प्रवासाला. रस्त्यावरचे सिनेमॅटिक व्ह्यूज, बाईकची स्मूथ राईड आणि मध्ये मध्ये थोड्या गप्पा पण असणार आहेत. तर हेल्मेट लावा, आरामात बसा आणि माझ्यासोबत या राईडचा फुल आनंद घ्या. पुढे काय काय दिसणार आहे ते पाहून तुम्हालाही राईडला निघावंसं वाटेल. चलो मग जर्नीला सुरुवात करूया. तर मंडळी, आता आपण पोहोचलोय आंबेडकर चौकमध्ये. इथूनच आता खरी राईडची मजा सुरू होणार आहे. आजूबाजूला फुल सिटी व्हाईब, लोकांची गर्दी आणि आपल्या बाईकचा दमदार आवाज. एकदम हेवी फिलिंग येते. आता पुढे आपण वसई वेस्टच्या सुंदर रस्त्यांमधून जाणार आहोत. हे बघा मंडळी, समोर दिसतोय भगवान महावीर स्वामी चौक. इथूनच आता आपल्याला पुढच्या प्रवासाला जायचं आहे. सगळंच एकदम भारी वाटतंय. चला तर मग आता पुढे निघूया आपल्या डेस्टिनेशनकडे. तर मंडळी, अखेर आपण पोहोचलोय सुंदर बद्रीनाथ टेम्पल येथे. इथं दर्शन आणि पूजेसाठी तुम्ही पूजा थाली सुद्धा घेऊ शकता. हे मंदिर फक्त धार्मिक ठिकाण नाही, तर इथलं सुंदर आर्किटेक्चर आणि नक्षीकाम सुद्धा लोकांना खूप आकर्षित करतं. मंदिराच्या भिंतींवर आणि खांबांवर केलेलं बारीक कोरीव काम पाहिल्यावर त्या कलाकारांच्या मेहनतीचं खरंच कौतुक वाटतं. मंदिराचा प्रत्येक भाग अतिशय सुंदर पद्धतीनं सजवलेला आहे. वरचे घुमट, खांबांवरील डिझाईन आणि प्रवेशद्वारावरील कलाकुसर मंदिराला एक रॉयल आणि डिवाइन लुक देते. इथे आल्यावर फक्त दर्शनच नाही, तर मंदिराची शांतता आणि त्याची सुंदर बांधणी मन जिंकून घेते. विशेष म्हणजे सकाळच्या सूर्यप्रकाशात आणि संध्याकाळच्या लाईट्समध्ये मंदिर अजून सुंदर दिसतं. अनेक भक्त इथे दर्शनासाठी येतात, तर काही लोक खास मंदिराचं हे सुंदर नक्षीकाम आणि वातावरण अनुभवण्यासाठीही भेट देतात. जर तुम्ही वसईमध्ये असाल तर हे मंदिर एकदा तरी नक्की एक्सप्लोर करा, कारण इथे स्पिरिच्युअलिटी सोबत हिस्ट्री, आर्ट आणि पीसफुल व्हाईब यांचा परफेक्ट संगम पाहायला